नमस्कार मित्रांनो, विन दोघा तरी तुटेना 2 नोव्हेंबर भागामध्ये अर्पिता बोलायला जाते, पण समर तिचा डाव उधळून लावतो. तर नक्की काय घडतं चला तर बघूया. सुष्मिता पैसे घेऊन जायला लागते आणि स्वानंदी समोर दिसते. आता मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदी म्हणते, काय ग, काय झालं? असं भूत बघितल्यासारखा चेहरा का केलास? पण सुष्मिताची तू मैमे होत असते. दुसऱ्या दिवशी राजवाड्यांच्या घरी सगळेच तयार होतात, पण अर्पिता मात्र तशीच बसलेली असते. तेवढेच समर खाली येतो आणि म्हणतो, काय ग अर्पिता, अजून तयार नाही झालीस? अर्पिता नाटक करत म्हणते, मला कळतच नाही आहे, आदिरा त्या घरामध्ये कशी ॲडजस्ट करेल. खूप काळजी वाटते रे मला तिची. त्यावेळेस मलिका मस्त तयार होऊन आलेली असते. अर्पिता म्हणते, बघ ना, ते लोक आपल्या स्टेटसचे पण नाही आहे. अशा मुलासोबत आदिराचं लग्न? मला हेच कळत नाही. समर दादा, तू परवानगी कशी दिलीस? मलिका म्हणते, हो ना, मी सारखी सांगत होते, पण माझं कोणी ऐकायलाच तयार नाही. अर्पिता म्हणते, समर दादा, तू तिला समजायचं ना. समर म्हणतो, हे बघ, आदिराला पटायचं असतं ना, ते आधीच पटलं असतं. आता लग्नाची वेळ आली आहे, त्यामुळे प्लीज वेळ वाया घालू नकोस. चल उठ. समर निघून जातो. अर्पिता म्हणते, मम्मा, अगं हे दोघंजणं आपलं काहीच ऐकून घेत नाही आहे. आदिराचं लग्न होणार त्या मुलाशी. मलिका म्हणते, नो वे, हुकमाचा ऐका अजून बाकी आहे. आता अंशुमन आणि अर्पिता एकमेकांकडे बघतात आणि मलिका मोठ्याने हसायला लागते. आता आदिरा रोहन आणि समर स्वानंदीला हळद लागणार असते. नेहमीप्रमाणे मलिका निलिमाला खुणवते. तिने आपल्यासोबत खाजखुजलीचं औषध घेतलेलं असतं आणि त्या दोघीजणी त्या स्वानंदीच्या हळदीमध्ये मिसळणार असतात. इकडे मंदाकिनी आवरते आणि पैसे घ्यायला जाते, पण पैसे मात्र गायब असतात. आता मंदाकिनी खूप बावचळते आणि म्हणते, मी इथेच ठेवले होते, कुठे गेले? ते आता फोटो बाजूला करते आणि पैसे शोधत असते, पण काही केल्या पैसे काय सापडत नाही. त्या स्वानंदीचे बाबा म्हणतात, मंदाकिनी, अगं आवरलं की नाही? एव्हाना ते लोक हळदीसाठी तिथे आले पण असतील. मंदाकिनी म्हणते, हो हो आलेच. तेवढे स्वानंदी येते. हळदीची साडी, हिरवा चुडा, त्यामध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं. तिला बघून बाबा म्हणतात, वा नंदू, तू आज खूप सुंदर दिसतेस. रोहन म्हणतो, खरंच ताई, खूप छान दिसतेस. स्वानंदी हसत म्हणते, थँक्यू. बाबा परत एकदा म्हणतात, ह्या मंदाकिनीचं काय चालू असतं तेच कळत नाही. पण मंदाकिनी मात्र वेडी पिशी होते. स्वानंदी म्हणते, अगं आई, काय झालं? तू काय शोधतेस? ती काहीच नाही. कुठे काय? काहीच शोधत नाही. ती आता डोक्याला हात लावून मनात म्हणते, पैसे कुठे गेले असतील? मी तर रात्री इथेच ठेवले होते. तिला आता आठवतं, ती पैसे ठेवत असते आणि सुष्मिता येते आणि विचारते, मॉम, एवढे पैसे कुठून आणलेस? तेव्हा तिला मंदाकिनी म्हणते, हे बघ, तू काहीही बघितलं नाही, लक्षात ठेवायचं, तू काहीही पाहिलं नाही. ती तरी सारखी विचारते, अगं पण सांग ना, एवढे पैसे कुठून आणलेस? पण मंदाकिनी जवळजवळ धमकीच देते. आता ती मनात म्हणते, हिने तर घेतले नाही ना. आता बघूया हळदीच्या कार्यक्रमात खाजखुजलीच्या पावडरने मलिकाची काय हालत होते आणि त्यासोबत अर्पिताची. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.